31 डिसेंबरला दुपारी 12:30 वाजता वाल्मिक कराड हे स्वतःहून त्यांनी आत्मसमर्पण केलं CID ऑफिसला, मेन ऑफिस CIDचं पुणे येथे. आणि त्यानंतर नवीन वर्ष लागलं 1 जानेवारी 2025 आणि आज 2 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ज्यांनी आता दुसरा ते तिसरा टर्म ज्यांनी धरला आहे, असे धनंजय मुंडे साहेब यांनी आज प्रथमच पत्रकार परिषदेमध्ये स्टेटमेंट जे दिलं, आज त्या स्टेटमेंटचा थोडासा सर्वांनी विचार करावा असं स्टेटमेंट त्यांनी आज दिलं. आणि जे काय आहे ते सरळ सरळ खुलं एका वाक्यात सर्वांना उत्तर देऊन टाकले. जेवढे काही आक्षेप घेतले असतील, आरोप केले असतील, संशय घेतले असतील, सर्व काही आता सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनाही ट्रोल करण्यात येत होतं आणि सह आरोपी करा, त्यांचं मुख्यमंत्रीपद काढून घ्या, हे सर्व काही आपल्याला कुणी आरोप केले, कशामुळे केले, हे सर्व काही आपण मराठा क्रांती मोर्चा आणि याच्या व्यतिरिक्तही बऱ्याचशा बीड जिल्ह्यातील नेते मंडळींनी ज्या काही मागण्या केल्या त्या आपण सर्वांनी पाहिलं आणि प्रत्येकाच्या मागणीला एका वाक्यामध्ये उत्तर दिलंय. आणि त्या उत्तरावर तुमचं काय म्हणणं आहे आणि वाल्मिक कराड यांच्या या अटकेनंतर आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणाबद्दल धनंजय मुंडे साहेब काय बोलले आणि त्यांची कोणती भूमिका तुम्हाला दिसून आली त्यांच्या शब्दातून, आता तुम्ही ऐका आणि नंतर तुमची प्रतिक्रिया द्या. आता तुम्हाला सरळ तुम्हाला विश्लेषण करून त्यांचं उत्तर स्टेटमेंट सांगतोय मी तुम्हाला. धनंजय मुंडे साहेब यांना ज्या वेळेला प्रश्न विचारण्यात आला की वाल्मिक कराड हे आता सरेंडर झालेले आहेत आणि आता विजय वडेट्टीवार यांनी असं स्टेटमेंट दिले की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो, असा दावा आणि गंभीर वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. यावरती धनंजय मुंडे साहेब म्हणतात की आका हा शब्द मी आता पहिल्यांदाच आणि प्रथमच मी तुमच्या तोंडून ऐकत आहे. हा आका शब्द कुणी आणला आणि हे आका कोण मलाही माहिती नाही आणि हा आका शब्द मी तुमच्या तोंडून ऐकतोय आज प्रथमच, असं धनंजय मुंडे साहेब म्हणाले. आणि विजय वडेट्टीवार हे बोलायला पहिल्यापासूनच चतुर आहेत, ते काहीही बोलतील, कोण काय बोलतंय आणि कोण कशासाठी बोलतंय याला अर्थ नाही. मेन जो मुद्दा आहे आणि मेन जो विषय आहे तो आहे संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवून देणं आणि यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत. आणि याच धावपळीमध्ये मंत्रालयाची कामं असतील, आता 100 दिवसाचा आढावा असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीमध्ये या न्यायालयामध्ये कसं कार्य करता येईल, कोणते अधिकारी न्याय देऊ शकतील, कोणते भ्रष्टाचारी नाहीत, कोणाच्या दबावाखाली काम करणार नाहीत, याच धावपळीमध्ये माझा टाइम जात होता. आणि त्या कामाचा तुम्हाला समोर प्रूफ दिसत आहे. CID ज्या पद्धतीने आता काम करत आहे, या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅक मध्ये काम होत आहे हे तुम्हालाही दिसते आणि यामध्ये संपूर्ण देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्री यांचंच श्रेय आहे. आणि आज मी बोलत असताना सर्वांनी लक्षात घ्या की यामध्ये राजकारण कोणीही आणू नका आणि यामध्ये कोण काय बोलतंय, कोण कोणाविषयी बोलतंय, कोण कोणावर आरोप करतंय याला महत्व नाही. जो मेन विषय आहे हा लक्षात सर्वांनी घ्यावा, असं धनंजय मुंडे साहेब यांनी स्पष्ट स्टेटमेंट दिलेलं आपण पाहिलं. आणि नंतर ज्या वेळेला धनंजय मुंडे यांना विचारण्यात आलं की तुम्ही सत्तेत असल्यानंतर, तुम्ही मंत्रिपदावर असल्यानंतर तुम्ही योग्य तो न्याय देण्यासाठी तुम्ही मध्ये पाठपुरावा करणार नाहीत, तुम्ही या प्रकरणाला वाल्मिक कराड हे तुमचे निकटवर्ती आहेत म्हणून तुम्ही योग्य त्या दिशेने या प्रकरणाला नेण्याचा प्रयत्न करणार नाहीत, म्हणून तुम्हाला मंत्रिपदावरून काढण्यात यावं, तुमचा राजीनामा घ्यावा, तुमची हकालपट्टी करण्यात यावी, असं प्रकाशदादा सोळंके यांनी मराठा क्रांती मोर्चामध्ये जे म्हटलं ते पत्रकारांनी धनंजय मुंडे साहेब यांना विचारलं. त्यावेळेस प्रतिक्रिया धनंजय मुंडे साहेबांनी दिली की आयुष्यभर, त्यांनी नाव घेतलं नाही परंतु पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे साहेब म्हणले आयुष्यभर बिना मंत्रिपदाचं कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकावं. आयुष्यकडीला गेलं, आमदार म्हणून निवडून येतात पण मंत्रिपद अजून मिळालं नाही, हे त्यांच्याकडून शिकावं. त्यांना काय अधिकार की मंत्रिपदाचा राजीनामा त्यांच्याकडून घ्या, असं जोरदार झटका बोलण्यामधून त्यांनी दिलेला आपण पाहतोय. आणि नंतर त्यांना विचारण्यात आलं की याच प्रश्नावरून त्यांनी विश्लेषण थोडं केलं की मी राजीनामा का द्यावा, मी मंत्रिपदाचा राजीनामा का द्यावा, माझा यामध्ये काय दोष आहे, माझ्यावर आरोप आहे का, मी त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का, माझ्याविषयी काही प्रूफ आहेत का, माझा अर्थार्थी दूरवर कुठेही काहीही संबंध नसताना मी राजीनामा का द्यावा हे त्यांनी उत्तर द्यावं. आता आम्ही यामध्येच मंत्रिपद माझ्याकडे असताना जर असं वाटत असेल जनतेला असं वाटू नये, सर्वांना बीड जिल्ह्यातील सुद्धा
मायबाप जनतेला वाटू नये की मंत्री असं ज्यांना वाटतंय की मंत्री असताना न्याय द्यायचे नाहीत, त्यासाठीच आम्ही SIT टीम स्थापन केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी CIDकडे हा तपास दिलेला आहे. न्यायालयीन चौकशी होणार आहे. यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही आणि तो कोणालाही अधिकार नाही. ते सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीने काम करतात. त्यांचं ते पूर्ण स्वातंत्र्य आहे. यामध्ये कोणीही इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही, कोणीही दबावामध्ये काम करू शकत नाही. म्हणूनच आम्ही या टीम सर्व मार्गी लावलेल्या आहेत. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे असं धनंजय मुंडे साहेब यांनी स्पष्ट स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलं की वाल्मिक कराड यांना अटक तर केलेलंच आहे, ते स्वतःहून सरेंडरसुद्धा झालेले. आता यामध्ये जे जे काही पुरावे सापडतील, ज्यांच्या विषयी आरोप सिद्ध होतील, त्यांच्या विषयी रिमाइंडवर त्यांना घेण्यात येईल आणि चार्जशीट दाखल करून त्यांच्यावरती गंभीर गुन्हा दाखल करून पुरावे बघून त्यांना कडक शिक्षा देण्यात येईल. त्यांना फासावरती दिलं जाईल, तो कोणीही असो. याच भूमिकेमध्ये धनंजय मुंडे साहेब यांनी पहिल्यापासून जी भूमिका मांडली तेच आज त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं की मी पहिल्यापासून हेच स्टेटमेंट दिलेलं आहे आणि आजही मी त्यावर ठाम आहे. यामध्ये कोणीही संशय घ्यायचं काम नाही आणि मी राजीनामा द्यावा याचा अर्थ काय, ज्याचे त्यांनी ओळखून घ्यावं. पालकमंत्री पदासाठी प्रश्न विचारण्यात आले, त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलं की मंत्री मीच, पालकमंत्री मीच. साहजिक आहे, माझा विरोध होणारच आणि राजकीय द्वेषापोटी यामध्ये राजकारण आणू नये कोणीही शहाण्यानं, असं धनंजय मुंडे साहेब यांनी स्पष्ट स्टेटमेंट दिलेलं आपण पाहिलेलं आहे. आता यावरून जी भूमिका समोर येते आपल्याला ती आपल्या आपण लक्षात घेऊन तुमची प्रतिक्रिया धनंजय मुंडे साहेब यांच्या या स्टेटमेंटवरती तुमची प्रतिक्रिया काय?